कुठे जायचं म्हटलं ना तर सगळ्यात मोठा गोंधळ असतो तो म्हणजे कपडे कोणते काढायचे कोणते घ्यायचे ते सिलेक्ट करण्यामध्येच ना खूप वेळ जातो. आणि अशा वेळेला ही लहान मुलं ज्यावेळेला येतात ना तर बापरे, मग तर अजूनच विचारू नका. म्हणजे तासाचं काम 2 तासावर जातं. तर आमच्याकडे नेहमी कधी रियांश, कधी राधा, तर कधी तेजू असं चालूच असतं. आणि त्यांच्याशिवाय ना आता आम्हाला करमतसुद्धा नाही. तर आता संध्याकाळच्या वेळी ना तो आलेला होता, तर इथे पहा नम्रता आता दिवाबत्ती करत होती, तर त्यालासुद्धा घेतलेलं आहे. आणि रियांशने एवढं छान मस्त ना पूजा करताना सगळीकडे देवाकडे पाहणार, बघणार आणि मस्त एकदम आपण सांगेल तसं ना तो करतो. आता तर नमस्कार करायला पण शिकलेला आहे. आणि इथे बा माझं अजून ना साडी कोणती काढायची कोणती नेसायची आहे हेच ठरवायचं चाललेलं. पण आता तो किचनमधून एक एक वस्तू मला आणून आणून देतो आहे आणि मग मी साईडला ठेवते, कारण की कशात तरी तो बिझी आहे ना चला म्हणून. तर असंच माझं चाललेलं इथे. तर शेवटी एक साडी मी बाहेर काढून ठेवली, म्हटलं बघूया आता ती घालता येईल. आणि नम्रतासाठीसुद्धा एक ड्रेस सिलेक्ट करून ठेवला, कारण आमच्या समाजाचं ना उद्या आहे हळदी कुंकू, तर तिथे जायचं आहे. आणि त्यासाठीच मग थोडं चाललेलं होतं. आणि नम्रताने ना इथे जुन्या जीन्स पॅन्टचं काहीतरी असं शिवायचं म्हणून काढलेलं आहे. तर ती आपलं तिचा टाईमपास करते आणि यावेळेला मी काहीतरी वेगळं करावं म्हणून ना जेवढे माझे बॅग्स आहेत ना म्हटलं ते काढूया. आणि कधीतरी मी तुम्हाला दाखवेनसुद्धा की माझ्याकडे किती बॅग्स आहेत. पण घेऊन जाताना ना त्यातले सिलेक्टेड असतात तेच आपण वापरतो. आणि हे ना एक रेडीमेड ड्रेस आहे ज्याच्यामध्ये जे कप्स लावलेले असतात ते अननेसेसरीली एवढे मोठे लावलेले असतात ना की उगाच वाटतात. मग ते आता ना मी बसून व्यवस्थित काढून घेते. पण एका साईडला चैन आहे म्हणून दुसऱ्या साईडनेच काढायचे होते. मग व्यवस्थित करून ना आता ते करून घेतलं. तर अशा प्रकारे माझा हा मिनी ब्लॉग कसा वाटलेला आहे कमेंट करून सांगा. बाय.